नमस्कार. आज मी रेणापूर मध्ये आलेलो आहे. रेणापूर नगरपंचायत निवडणूक 2025. आजचे आपले दिलीप सुभाष सोळा सोळा वार्ड क्रमांक मध्ये आलेले आहे आणि आज मी भेटणार आहे दिलीप चव्हाण सरांना भेटणार आहे. सर नमस्कार. नमस्कार. छोटासा तुम्ही मला परिचय द्या. मी दिलीप सुभाष चव्हाण, वार्ड क्रमांक 16. आणि सर तुमच्या अंजनीताई दिलीप चव्हाण यांनी आधीच्या काळामध्ये काय काय काम केले? अंजनाताई या नवीनच उमेदवार आहेत, माझ्या घरच्या मंडळी आहेत त्या. मी समाजसेवेमध्ये तंड्यामध्ये वार्ड क्रमांक 13 मध्ये माझा आजोळ आहे. तिथं मी स्वखर्चातून पाण्याची व्यवस्था करून दिलेली आहे, टाकी बसवून. परत कुणी हॉस्पिटल आहे, कोणाला काही गरजू लोकांना दवाखान्यामध्ये मदत करणे किंवा कुणाच्या मुलीच्या लग्नाला कुणी जर आपल्याकडं आलं तर म्हणजे जमल तेवढं मदत आपल्याकडनं करणे, वृक्षारोपण करणे किंवा समाजसेवेमध्ये आपलं गल्लीतले साफसफाई ठेवणे, गटर साफ ठेवणे, रोड साफ ठेवणे. या आणि अशा रेणुकाप्पा कराड साहेबांच्या माध्यमातून रेणापूरचा विकास खूप चांगला झाला. त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलू शकता का? नाही, साहेबांच्या आदरणीय साहेब माझे दैवत आहेत. साहेबांनी आज जे रेणापूरसाठी केलंय हे खूप काही म्हणजे निधी जर बघायचा झाला तर रेणापूर तालुक्याला सर्वाधिक निधी लातूर जिल्ह्यामध्ये रेणापूर तालुक्याला निधी दिलेला आहे साहेबांनी. आणि त्या माध्यमातून मग मंदिरं असतील, मंदिरासाठी निधी कोट्यवधी रुपयाचा निधी, रोड रोड नाले रस्ते याच्यासाठी कोट्यवधी रुपयाचा निधी. मागच्या 8 वर्षाखाली जर रेणापूर बघितलं तर चिखलामध्ये रेणापूर दिसायचं. आता आपण बघितलं तर रेणापूर एकदम स्वच्छ आणि सुंदर रेणापूर दिसायलंय. राहिलेले कामं पण या 5 वर्षामध्ये पूर्ण होऊन जातील. आणि त्याच्यानंतर सामाजिक कार्य तुमचं खूप चांगलं आहे सर रेणापूरमध्ये. आम्ही सातत्य बघत आहे आणि आमच्या चॅनेलच्या माध्यमातून तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. सह्या.